नमस्कार मंडळी, मी साक्षी. आज तुमचा बऱ्याच दिवसांनी स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज जी चुकी मी केली ना ती तुम्ही कधीच करू नका बरं का. चला फ्रेश होऊन सांगते काय जी चुकी झाली ती. तर आज नाश्त्याचं काही टेन्शन नव्हतं तेवढं फार. आज होतं माझ्या एका मैत्रिणीकडे छान नाश्ता. तिने बनवलं चहा आणि पकोडे. मस्त नाश्ता केला. चहा संपत नाही तर मैत्रीण म्हटली, मैंने तेरे को खिलाया, तू क्या खिलाई अभी? मी म्हटलं टेन्शन नका घेऊ, बनव की बिर्याणी छान. मग काय, डेली की कामगिरी एका एकाच्या हातात. म्हटलं तू हे करायचं, तू ते करायचं आणि मी बनवेल बिर्याणी. सगळे मिळून मस्त छान बिर्याणी बनवली. काही अवघड नाही, सोपीच सोपी. व्हिडिओत जसं दिसते तसंच करायचं की. सगळं मस्त छान चाललेलं होतं, पण मधात गॅसने धोका दिला. इधर से उधर से किया ना रे बहुत जल्दी गॅस का इंतजाम. मग काय, पटापट बिर्याणीचा मसाला शिजवला छान, तेल सुटेपर्यंत परतला त्याला आणि वरतून लावली तांदळाची लेअरिंग. छान लेअरिंग झाल्यावर मस्त त्याला सपाट करून घेतले आणि त्याच्यावर टाकला फूड कलर छान मस्त डेकोरेट करून. आणि नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर आणि पुदिना पत्ता टाकून बिर्याणीला दिला छान दम, मस्त अशी थोडी करपेपर्यंत घालून. आणि बस नंतर काय, रायत्याची तयारी केली पटापट. रायता नाही होत तर बघितलं बाबा, राडाच राडा झाले किचनमध्ये. रात्रीपर्यंत सगळं सगळं आवरून घेतलं टापटीप. लगेच एक मैत्रिणीने म्हटली रात्रीचा नाश्ता आपल्याकडे. म्हटलं वाह, क्या बात आहे, देव पावला. भेटली ना रे बॉ संध्याकाळची सुट्टी आपल्या स्वयंपाकाला. खरंच माझा संडे फन डे झाला असतं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.